तर आज निलेश भाऊ बसले डायरेक्ट स्त्रियांच्या सीटावर. तर कसं काय पब्लिक, मी कृष्णा स्वागत करतो तुमचं नवीन अशा मिनी व्लॉगमध्ये. दररोजप्रमाणे आपण निघालो आपल्या कॉलेजला. आपले मित्र सगळे आपल्याला PMTतच भेटतात, बाकी कुठं भेटत नाहीत. तर आर्यन भाऊंनी काहीतरी डोकं लावून त्यांनी काहीतरी क्रिएटिव्हिटी केली ती मला तर कळली नाही. तुम्हाला कळली असेल तर कमेंटमध्ये सांगा. कॉलेजमध्ये आलो आणि काही कांड होणार नाही असं शक्य नाही. माझे 2 मित्र शुभम आणि आर्यन हे दोघं त्यांचं ID कार्ड विसरले होते. पण माझ्याकडे माझं ID कार्ड होतं म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. कशीबशी त्यांना हातपाय जोडून फेरीसीट दाखवून एंट्री भेटली. मग आम्ही गेलो लेक्चर करायला. आमचं लेक्चर तर ऑफच होतं. मग आम्हाला आठवलं की आम्हाला एक व्हिडिओ शूट करायची होती. त्यामुळे तुमच्या भावाला डायरेक्ट शेवटच्या बेंचवर बसावं लागलं. व्हिडिओ शूट झालं आमचं. आम्ही गेलो बाकीचे लेक्चर करायला. लेक्चर करून खाली आल्यावर कॉलेजमध्ये खूपच गर्दी होती म्हणून आम्ही लगेच म्हणलं चला इथं थांबणं बरोबर नाही. मग बाहेर आल्यावर शुभम भाऊ म्हणला चला धनकवडीला जाऊ. भाईने बोला करणे का तो करणे का. मग आम्ही बस पकडून लगेच निघालो धनकवडीला. मग आमचा स्टॉप आला. आम्ही लगेच उतरून घेतलं बसमधून उतरून आम्ही आलो मंदिराजवळ. मंदिर खूपच भारी वाटत होतं बाहेरून. मग आम्ही मंदिरात प्रवेश केला. आम्ही खूप सकाळ सकाळ आलो होतो म्हणून मंदिरात खूप कमी गर्दी होती. आम्ही पाय वगैरे धुवून लगेच गेलो मंदिरामध्ये. मी आतमध्ये आलो शंकर महाराजांचे दर्शन करायला. दर्शन वगैरे करून आम्ही आलो बाहेर. मी महाराजांच्या चरणांपासले हे फुल घेतलं होतं. तर आम्ही प्रसाद वगैरे घेऊन बसायला चाललोच होतो की तेवढ्यात आपल्याला आपले आर्यन भाई दिसले होते जे ऑलरेडी येऊन बसले होते. तर भाई खूप सिरियस विचार करत होता, काय करत होता ते त्यालाच माहिती. आम्ही प्रसाद वगैरे खाऊन निवांत बसलो होतो. तेवढ्यात आम्हाला आठवलं की बिग बॉस. मग आम्हाला आठवलं की प्रणित भाऊ पण बिग बॉस मध्ये. मग काय आम्ही काढला मोबाईल, वोट करायचं चालू केलं. धड 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 99 वोट भाऊला टाकले. तर प्रणित भाऊ जिंकला पाहिजे बिग बॉसची ट्रॉफी. तुम्ही पण वोट करा. मग सगळं झाल्यावर आम्ही निघालो होतो आमच्या बस स्टॉपकडे. तर बस स्टॉपवर आल्यावर लगेच आपल्याला आपली बस भेटली. तर तिथे निलेश भाऊला काय झालं काय माहिती, डायरेक्ट महिलांच्या सीटवर जाऊन बसला होता भाऊ. तर आपला स्टॉप आला होता म्हणून आपण आपल्या सगळ्या मित्रांना बाय करून निघालो होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, फॉलो करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शंकर.